छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अजून आपण जे बोलतोय, वक्तव्य करतो किंवा सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्व घडून गेले की त्यांनी आपल्या मावळ्यांना सोबत नेलं. त्यांनी कधीही जात धर्म पंथ हा कधी मानलेला नाही. आज भाकीत या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. एक आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. ते छोटीशी एक तुम्हाला गोष्ट सांगतो ज्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे जो आत्मविश्वास म्हणा, आपला जे सवंगडी राहायचे त्यांच्यासोबत यांच्यात कसे ते रुजवायचे, थोडासा एक त्यांचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की बाबा अफजल खानाच्या वध आहे ना, रायगडाच्या पायथ्याला आपण कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे बूट फाडून त्याला मारलं आहे ना. त्याच्या समोरची एक आपण तिथपर्यंत माहिती आहे आपली, महाराजांनी अफजल खानाला मारलं त्यावेळेस काय होतं की त्यांच्यासोबत अफजल खानासोबत त्यांचा एक सुभेदार होता आणि त्यावेळेला तो छत्रपती शिवाजी महाराजांवर धावून गेला. तर त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक होते जिवाजी. त्यांनी काय केलं, त्यांना वरच्यावर त्यांनी त्याचा हात कापला आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज बचावले. त्याही पलीकडची एक गोष्ट होती. त्याही पलीकडची अशी एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी अफजल खान होता, त्या ठिकाणी कुलकर्णी नावाचा एक त्यांचा एक अंगरक्षक तो होता आणि त्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार केला आणि ती तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना लागली. रक्त बंबाळ झाले होते, परंतु थोडा क्षणी ते वाचले की त्यांचा जो मुकुट जो होता त्यांचा है ना, तो विशिष्ट त्याच्यानी बनलेला होता है ना, त्याच्यामुळे ती तलवार त्यांना फक्त छिनून लागून गेली. मग या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्याशी युद्ध करून त्याला कुलकर्णीला मारले आणि ते तिथून निघाले. निघाल्यानंतर काय होतं की म्हणजे त्यांची एक नियोजनबद्ध शैली राहत होती की मला इतकंच काम करायचं आहे, इतकं काम करून मला निघायचं आहे. तर त्यांची ही योजना होती की अफजल खानाचा वध जर झाला, मी त्याच्या पोटात नख टाकले की मला इथून आपल्या किल्ल्याच्या दरवाजाकडे आपल्याला जायचं आहे. तर त्यावेळेस हे सगळे निघाले. सगळे निघाल्यानंतर काय झालं, ती एखादी जर मोहीम त्यांनी राबवली तर एक विशिष्ट आवाज म्हणा किंवा विशिष्ट सूचना देऊन आपल्या सगळे जे सवंगडी राहायचे त्या सवंगडीला ते घेऊन जायचे. धावत सुटले कोणाकडे की भाई आता आपण अफजल खानाचा वध केला आणि आपल्याला निघायचं आहे. तर मग अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा निघाले त्यावेळेस त्यांनी निघता त्यांच्यासोबत आलेले जे अंगरक्षक होते त्यांची त्यांनी काउंटिंग केली. तर काउंटिंग 9 अंगरक्षक मिळाले आणि आले किती, 10 आले, 10 मिळाले 9. छत्रपती शिवाजी महाराज तिथं थबकले म्हणजे एक गेला कुठं आणि कोण गेला, मग कोण आहे मग त्यांनी त्याचं नाव सुचवल्यानंतर जो 10वा अंगरक्षक होता तो धावत पडत तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागून धावत पडत तो येऊ लागला. आल्यानंतर काय झालं की मग छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यावर ओरडले की तुला काय, आपली जी मोहीम ठरली होती मोहीमच्या पद्धतीनेच आपल्याला जायचं होतं. तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजला उत्तर दिलं की राजे, तुम्ही जरी त्या पोटात जरी तुम्ही नख घातले, त्याला जरी तुम्ही मारले, तरी देखील तो मेला किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी मी अफजल खानाच्या मागे धावलो आणि अफजल खानाच्या मागे धावल्यानंतर मी त्याचं शिर कापून मी तुमच्या समोर आणलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय उत्तर द्यायला पाहिजे, त्याला शाबासकी द्यायला पाहिजे, बरोबर आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला शाबासकी नाही दिली. त्यांनी त्याला रागवलं उलट आणि त्याला हे बोलले की बघ, अफजल खान तसाही मरणारच होता की माझ्या वाघ नखामध्ये विष होतं आणि जरी अफजल खान मेला जरी नसता तरी मला काही हरकत नव्हता, आज ना उद्या मी त्याला मारलंच असतं. पण तू मेला असतास किंवा तुझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं ते मी खपवून घेणार नव्हतं.
आज जर तुझ्या जीवाला कमी जास्त झालं असतं तर मी तुझ्या आईला काय तोंड दाखवलं असतं. मी या ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला असता किंवा मी संपलो असतो तरी चाललं असतं, पण माझे कोणतेही मावळे या ठिकाणी दगायला नको किंवा त्यांच्या जीवहानीला काही वित्तहानी त्याला जीवहानी त्याला व्हायला नको, ही त्यांची वृत्ती होती. आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की बुवा जे कोणते आपण नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या पलीकडे कोणतेही कार्य करू तरच आपला प्लॅन सक्सेस होतो. तसेच आपले जे आजचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की जे तुम्ही अभ्यास करता किंवा ज्या कोणते तुम्ही आखता नियम त्या नियमातच आपण वागायला पाहिजे. असे छत्रपती शिवाजी महाराज होते की त्यांनी म्हणजे असा राजा होऊन गेला. आज आपण बघा मोठे मोठे आपल्या ठिकाणी नेते येतात, त्याच्यासोबत सिक्युरिटी गार्ड राहते. कशासाठी? की त्याच्या जीवाला काही व्हायला नाही पाहिजे. म्हणजे तो सिक्युरिटी गार्ड मरण तर चालत, बरोबर आहे, पण त्याच्या जीवाला काही व्हायला नाही पाहिजे. पण एक मात्र असे राजा होऊन गेले की ते आपल्या अंगरक्षकाचं जान जीव वाचवायला आपलं स्वतःचं मरण देखील पत्करण्यासाठी ते मागं हटत नव्हते. असे छत्रपती शिवाजी महाराज होते.